नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी तयारी करत असाल, तर हा सेशन परफेक्ट सेशन आहे तुमच्या तयारीसाठी. कारण या सेशनमध्ये आपण PYQs डिस्कस करणार आहोत. 9व्या युनिटवरती जे काही प्रश्न विचारले गेले होते 2011 पासून 2024 पर्यंतच्या एक्झामिनेशनमध्ये, ते सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासोबत बघणार आहोत. त्यामुळे हा सेशन अजिबातच मिस करायचा नाहीये. एक एक प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे, त्याचं स्पष्टीकरण महत्वाचं आहे, त्याने तुमची तयारी बूस्टअप होणार आहे. ठीक आहे. तर सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत तर पाहायचा आहेच, त्यासोबतच जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला या सेशन मध्ये सांगू इच्छितो. तुमच्या प्रिपरेशनला स्ट्रॉंग करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनने रिसर्च करून बारकाईने एक एक पॉइंट्सचा विचार करून पेपर 1 कंप्लीट कोर्स बनवलेला आहे, ज्यामध्ये तुमच्या प्रिपरेशनला ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजेच लाईव्ह सेशन्स असतील, मॉक टेस्ट असतील, MCQs PYQs PDF तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या अभ्यासक्रमावरती नोट्स, शॉर्ट नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. तुमची चाचणी घेतली जाईल, साप्ताहिक चाचणी, म्हणजे तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित चालू आहे की नाही हे पूर्ण बारकाईने बघितलं जाईल. आणि तुमचं कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी 2000 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहे, ज्याचं प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स वाढवू शकता. आणि एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही लेवलचा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तो तुम्ही इझिली सोडवू शकाल. त्यासाठी नवीन बॅच सुरू होत आहे 14 एप्रिल पासून. हे 60 डेज बॅच असणार आहे पेपर 1 ची, ज्यामध्ये 60 दिवसात तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे पेपर 1 ची. तर आजच मित्रांनो जॉईन करा हा कोर्स आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता, किंवा ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन मध्ये जायचंय आणि सर्च करायचं आहे. सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डर मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. आपण सुरुवात करतोय 7 ऑगस्ट 2011च्या पेपरमध्ये विचारले गेलेले प्रश्न. त्यामध्ये आहे, ड्युरिंग रिसेंट टाइम्स फुकुशिमा बिकेम नोन फॉर दिस रिझन. फुकुशिमा हे कुठल्या कारणामुळे जास्त फेमस झालेलं नाव आहे. ठीक आहे. व्होल्कॅनिक इरप्शन, ज्वालामुखी उद्रेक व त्या पाठोपाठ आलेला प्रलयकारी भूकंप, की ऑप्शन बी आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा हल्ला, की ऑप्शन सी ढगफुटीनंतर आलेला प्रलयंकारी महापूर, की ऑप्शन डी सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अणुऊर्जाची किंवा त्या केंद्रातील किरणोत्सव. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे. सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अणुऊर्जा केंद्रातील किरणोत्सर्ग. ठीक आहे. समजलं का? बघा, यामध्ये काय सांगितलंय, हे बघा, हे जे मार्च 2011 मध्ये जपानमध्ये एक प्रचंड भूकंप आणि सुनामी आली होती, ज्यामध्ये फुकुशिमा हे जे नाव आहे हे अणुऊर्जा प्रकल्पातील शीतकरण प्रणाली अपयशी ठरल्यामुळे, म्हणजे कूलिंग सिस्टीम त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे, है ना, त्यामुळे किरणोत्सर्गी पदार्थाचं उत्सर्जन झाला. आणि त्यासोबतच फुकुशिमा हा परिसर आंतरराष्ट्रीय स्तरावर अणुभयानक आपत्तीसाठी ओळखला जाऊ लागला. ठीक आहे. हे आहे तुमचं फुकुशिमा. पुढचा प्रश्न, जोहाद इज डॉट डॉट डॉट. जोहाद हे म्हणजे काय? गुजरात येथील एक वर्षा उत्सव, जम्मू व काश्मीर मधील पारंपरिक चराऊ कुरणे,
राजस्थानातील पाणी आणि वापराची पारंपरिक व्यवस्था, की हरियाणातील एक प्राचीन स्थळ है ना. जोहाड. जोहाड हे काय आहे, एक ट्रेडिशनल वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहे राजस्थानमध्ये. ठीक आहे. जोहाड ही राजस्थान मधली मुळात है ना प्रामुख्याने आढळणारी एक पारंपरिक पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाणारी प्रक्रिया आहे. हे सहसा मातीचे छोटे बंधारे असतात, जे काय करतात, जे विशेषतः ना स्पेशली कोरडवाहू भागामध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठी व कोरड्या काळात वापरण्यासाठी पाणी साठवलं जातं. त्याला जोहाड म्हटलं जातं. ठीक आहे. वर्मी कंपोस्टिंग ऑफ बायोडिग्रेडेबल वेस्ट इज मेनली डन बाय. जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने त्यांच्यामुळे होते. कशामुळे? फंजाय, इन्सेक्ट्स, वर्म्स की बॅक्टेरिया. तर वर्मी कंपोस्टिंग, जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते? तर ती होते वर्म्समुळे. ठीक आहे. वर्मी कंपोस्टिंग, गांडूळ खत निर्मिती ज्याला म्हणतो आपण है ना, ही जैविक कचऱ्याचे गांडूळ वापरून सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्यासाठीची प्रक्रिया आहे. समजलं? हे गांडूळ कचरा खाऊन पोषक जे द्रव्ययुक्त मलमूत्र बाहेर टाकतात, जे खत म्हणून वापरले जाते. आणि ही पद्धत खूप पर्यावरणापासून किंवा पारंपरिक पद्धतीने चालत आलेली ही पद्धत आहे आणि पर्यावरणाला पूरक असून नैसर्गिकरित्या जमिनीची सुपीकता सुद्धा वाढवते. ठीक आहे. कारण नैसर्गिक आहे, याच्यामध्ये काही केमिकल वगैरे नाहीये. राईट. लॅक्टोमीटर इज यूज टू मेजर. लॅक्टोमीटर हे कशाचे मापन करण्यासाठी वापरतात है ना. तर लॅक्टोमीटर हे डेन्सिटी ऑफ मिल्क. लॅक्टोमीटर काय आहे? हे दुधाची घनता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपक्रम आहे. ठीक आहे. ते दूध शुद्ध आहे की नाही, ठीक आहे, की पाण्याने किंवा इतर पदार्थांनी भेसळ केलेला आहे की नाही, ते तपासण्यासाठी यूज केलं जातं. पुढचा प्रश्न. लुनार इक्लिप्स अकर्स व्हेन. चंद्राला ग्रहण लागते. केव्हा लागते? पृथ्वी व चंद्र याच्यामध्ये सूर्य येतो तेव्हा, सूर्य व पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा, सूर्य व चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा, की पृथ्वी, चंद्र, सूर्य एकमेकापासून समान अंतरावर असतात. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. जेव्हा सूर्य व चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येतो त्याला म्हणतो आपण इक्लिप्स. आलं लक्षात? इन रिसेंट टाइम्स ऑफ मेजर म्हणजे बघा मराठीमध्ये पर्यावरण व आरोग्य विषयक जाणीव जागृतीमुळे अलीकडच्या काळात कोणत्या आण्विक प्रकल्पाला विरोध झाला? रत्नागिरी, जैतापूर, कारवार की तारापूर? तर याचा राईट आन्सर आहे जैतापूर. ठीक आहे. बघा महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प जे आहे याला पर्यावरणीय हानी असेल, स्थानिक लोकांचे विस्थापन असेल, संभाव्य आरोग्य धोक्यामुळे असेल है ना, याच्यामुळे जोरदार विरोध झाला होता. फुकुशिमा दुर्घटनानंतर पर्यावरण वाद्यांनी काही स्थानिक रहिवासी जे आहेत है ना, त्यांनी सुद्धा विशेषतः हा भूकंप प्रवण आणि किनारी भागात अशा मोठ्या प्रकल्पाच्या उभारणीवर आक्षेप घेतले आहेत. समजलं? ते आहे जैतापूर. पुढचा प्रश्न. जिओथर्मल एनर्जी इज. भू औष्णिक ऊर्जा म्हणजे काय? भूजलापासून निर्मित ऊर्जा, पृथ्वीच्या कवचातील उष्णतेपासून निर्मित ऊर्जा, सागर पृष्ठाखालून वाहणाऱ्या सागरी प्रवाहापासून मिळणारी ऊर्जा, की कोळशापासून मिळणारी ऊर्जा? तर तुमचं जिओथर्मल म्हटलं तर ते डायरेक्टली येतं पृथ्वीच्या कवचातील उष्णतेपासून निर्मिती ऊर्जा. A wild mammal became extinct from India around the mid 20th century. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी एक वाइल्ड ॲनिमल आहे जो की 20व्या शतकाच्या मध्यात भारतातून नामशेष झाला. 20व्या शतकात. ठीक आहे.
गँगेटिक डॉल्फिन, गंगेमधील डॉल्फिन जे आहेत ते. जायंट पांडा है ना, महाकाय पांडा. इंडियन टू हॉर्न रायनो, दोन शिंगी भारतीय गेंडा, की चिता. ठीक आहे, भारतामध्ये विचारले, तेही 20व्या शतकातले विचारले पर्टिक्युलरली. त्यामुळे 20व्या शतकात जर म्हटलं तर तो आहे ऑप्शन डी. आलं लक्षात? ग्लोबल वॉर्मिंग इज ड्यू मेनली टू, जागतिक तापमान वृद्धी मुख्यतः कशामुळे होते? इन्क्रीज इन कार्बन डायऑक्साइड है ना, की इन्क्रीज इन ऑक्सिजन, ऑक्सिजन मध्ये वाढ झाली असेल तर, की इन्क्रीज इन नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन मध्ये वाढ झाली असेल, की इन्क्रीज इन ओझोन, की ओझोन वायूच्या प्रमाणात डिक्रीज इन नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन मध्ये घट, आणि डिक्रीज इन ओझोन म्हणजे ओझोन वायूच्या प्रमाणात सुद्धा घट. प्रश्न असा आहे की ग्लोबल वॉर्मिंग इज ड्यू मेनली टू, है ना, ग्लोबल वॉर्मिंग मेनली कशाने होते या दिलेल्या ऑप्शन्स पैकी? तर हे इन्क्रीज इन कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड जो आहे तो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्यामध्ये, है ना, तेही त्यातल्या त्यात मॅनमेड कार्बन डायऑक्साइड. पुढील प्रश्न, बॅरोमीटर कशाचे मापन करण्यासाठी वापरतात? बॅरोमीटर नावाचे एक आहे, ते कशासाठी यूज केलं, म्हणजे काय मोजण्यासाठी त्याचं यूज केलं जातं? विंड वेलोसिटी, बॉडी टेम्परेचर, ब्लड प्रेशर, की ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणामधील दाब. ठीक आहे, याचा आन्सर तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये द्यायचा आहे, काय असेल ABCD जे काही आन्सर असेल ते. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, पॅरामीटर जे आहे ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे किंवा वातावरणातील दाब किती आहे हे पाहण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो. ठीक आहे, आले लक्षात? हा प्रश्न 17 फेब्रुवारी 2013च्या एक्झामिनेशन मध्ये विचारला गेला होता. पृथ्वीवरील ओझोनचा थर विरळ होण्याचा परिणाम म्हणजे काय? धुरके दाट होणे, इन्क्रीज इन स्मॉग कॉन्सन्ट्रेशन, समुद्राच्या पातळीत वाढ होणे, पृथ्वी तलावरील अतिनील किरणोत्सर्गात वाढ होते, की पृथ्वी तलावरील प्राणवायूची पातळी घटते. तर ओझोन लेअर लीड्स टू म्हणजे रिडक्शन इन अर्थ ओझोन लेअर लीड्स टू, पृथ्वीवरील ओझोनचा थर विरळ होण्याचा परिणाम म्हणजे इन्क्रीज इन UV रेडिएशन ऑन अर्थ सरफेस, पृथ्वी तलावरील अतिनील किरणोत्सर्गात वाढ होणे. ठीक आहे, बघा यामध्ये ओझोन जे आहे, ओझोनचा थर जो आहे सूर्याच्या अतिनील UV किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो. जर हा थर विरळ झाला, कमी झाला, है ना, तर अतिनील किरण जे आहेत, UV रेज जे आहेत, ते अधिक प्रमाणात पृथ्वीवर पोहोचतील आणि याचा मानवाला, प्राण्यांना, वनस्पतींना घातक परिणाम होतो. ठीक आहे, पुढील प्रश्न जो 17 फेब्रुवारी 2013च्या एक्झामिनेशन मधलाच आहे. द फॉलोइंग आर अल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जी, ऊर्जेचे पर्यायी स्रोत पुढील प्रमाणे आहेत. सौर ऊर्जा, आण्विक, वारा आणि समुद्राच्या लाटा. ठीक आहे, आता यामध्ये ऑप्शन्स काय आहेत बघा. ओनली 1 and 2 आर करेक्ट, फक्त 1 आणि 3 बरोबर आहे, 2 नाही ते 3 आहे. बी ऑप्शन म्हणते 1, 2 आणि 4 बरोबर आहे. सी म्हणते 1, 3 आणि 4. डी म्हणते फक्त 2 आणि 3 आणि 4 बरोबर आहे. तर यामध्ये 1, 3 आणि 4 हे बरोबर, म्हणजे सौर, वारा आणि समुद्राच्या लाटा. ठीक आहे, न्यूक्लिअर एनर्जी जे आहे हे अल्टरनेट सोर्स नाहीये एनर्जीचा. ठीक आहे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत जे म्हटलं तर असे स्रोत असतात जे नवीकरणीय आणि टिकाऊ असतात. ठीक आहे, त्यामध्ये आपलं सोलार एनर्जी आहे, त्यामध्ये आपली विंड एनर्जी आहे, त्यामध्ये आपले सी वेव्स एनर्जी आहे, समुद्राच्या लाटांपासून मिळणारी ऊर्जा है ना, ती एक ऊर्जा आहे. परंतु न्यूक्लिअर एनर्जी नाही है ना. जरी हे जीवाश्म इंधनाचा पर्याय असला तरी हे काय आहे, नवीकरणीय नाहीये. समजलं का? आणि यामध्ये किरणोत्सर्ग जे आहे, यामध्ये काय होतं, किरणोत्सारी कचरा जो आहे त्याची कचऱ्याची समस्या असते. आलं लक्षात? त्यामुळे हे न्यूक्लिअरला आपण कन्सिडर करत नाही, अल्टरनेट ना सोर्स ऑफ एनर्जी. CEE इज अन ऑर्गनायझेशनल असोसिएशन विथ, ही संस्था याच्याशी संबंधित आहे. कशाशी? सिव्हिल इंजिनिअरिंगशी आहे का, एन्व्हायरमेंटल एज्युकेशनशी आहे का, कोस्टल एन्व्हायरमेंट, की कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स? तर हे पूर्णपणे एन्व्हायरमेंटल एज्युकेशनशी संबंधित आहे.
CEE याचा अर्थ आहे सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन. ठीक आहे. हे 1984 मध्ये स्थापन झाली होती है ना. भारतामध्ये पर्यावरणाची जागरूकता निर्माण करण्यासाठी, पर्यावरणीय शिक्षण वाढवण्यासाठी या उद्देशाने हे सुरू केलं गेलं होतं. रिश्टर स्केल इज यूज टू मेजर. किती सोपा प्रश्न आहे बघा. रिश्टर जे आहे है ना, या स्केलला कशासाठी मोजलं, म्हणजे काय मोजण्यासाठी हे रिश्टरचा वापर केला जातो. विंड वेलोसिटी, वाऱ्याचा वेग, भूकंप लहरी, प्रकाशाची तीव्रता की पाण्याचे परिणाम. सोपा प्रश्न आहे. भूकंप है ना किती मोठा होता, किती कमी होता हे पाहण्यासाठी आपण रिश्टर हा स्केल यूज करतो. ठीक आहे. रिश्टर स्केल जे आहे हे लघुगणकीय म्हणजे लोगारिदम आपण ज्याला म्हणतो है ना, लोगारिदमिक माप पद्धत आहे, जी काय करते, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरली जाते है ना. म्हणजे भूकंप किती पातळीचा होता, किती रिश्टरचा होता है ना, हे जाणण्यासाठी आपल्या रिश्टरचा वापर करतो आपण. आलं लक्षात. आणि हे चार्ल्स रिश्टर यांनी सुरू केलं होतं त्यांच्या नावानुसारच 1935 मध्ये. पुढे, भरती आणि ओहोटी यांच्यावर कशाचा परिणाम होतो. रोटेशन ऑफ अर्थ, पृथ्वीचं परिवलन, पृथ्वीचं परिभ्रमण, चंद्राच्या कला की दैवी शक्ती. राईट आन्सर आहे फेज ऑफ द मून. म्हणजेच काय, भरती आणि ओहोटी हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होत असतात. आलं लक्षात. कधी कधी काही प्रमाणात सूर्यामुळे सुद्धा होतो, कारण या दोघांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जास्त प्रमाणात ही लाटा मोठ्या आणि छोट्या होत असतात. ठीक आहे. त्यामुळे फेज ऑफ मून हे राईट आन्सर आहे. आता हे प्रश्न 1 डिसेंबरचे आहेत बरं का, पुढच्या एक्झामिनेशन मध्ये, जे 2013 मध्ये झाली होती 1 डिसेंबरला. त्यातले प्रश्न बघा. भारतातील पुढीलपैकी कोणता प्रदेश जैव वैविध्याच्या दृष्टीने अतिमहत्वाचा म्हणून ओळखला गेला आहे. पूर्व घाटी, थरचे वाळवंट, थार डेझर्ट जे आहे ना असं, दख्खनचे पठार की पश्चिम घाटी है ना. तर ते आहे आपलं पश्चिम घाटी. वेस्टर्न घाट्स जे आहेत ते सगळ्यात जास्त फ्लोराफोना ज्या ठिकाणी म्हणतात ना, ते जास्त आपल्या साईडला आहे वेस्टर्न घाटला. ठीक आहे. त्यामुळे त्याला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असं म्हटलं जातं. आलं लक्षात. जसे की पश्चिम घाट जे आहे याला जगामध्ये 8 हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी पैकी एक म्हणून ओळखलं जातं. यामध्ये अनेक लोकल म्हणजे स्थानिक आणि दुर्मिळ प्रजाती सुद्धा आढळतात. ठीक आहे. ज्या फक्त याच भागात आढळतात, बाकी दुसरीकडे आढळत नाहीत. आणि या भागाला है ना, या भागाचे जैवविविधता जी आहे यामुळे, पर्यावरणीय महत्वामुळे याला युनेस्कोनं सुद्धा एक वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केलेलं आहे. ठीक आहे. स्वाभाविकपणे दुय्यम असलेल्या वायू प्रदूषित कोणता. सल्फर डायऑक्साइड, अमोनिया, पेरॉक्सीसेंटिल नायट्रेट की मिथेन. तर तो आहे पेरॉक्सीसेटिल नायट्रेट. ठीक आहे. पेरॉक्सीसेटिल नायट्रेट आहे. आलं लक्षात. दुय्यम वायू प्रदूषक, सेकंडरी पोल्युटंट ज्याला म्हणतो आपण है ना, तो आपण थेरी लेक्चर मध्ये पण डिस्कस केलाय. तुम्ही जर अटेंड केला नसेल तर तो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कोर्स जॉईन करा आणि अटेंड करा. सेकंडरी पोल्युटंट, प्रायमरी पोल्युटंट हे आपण शिकलो होतो. यामध्ये आपण पाहिलं होतं की कोणते कोणते सेकंडरी आणि कोणते कोणते प्रायमरी पोल्युटंट्स आहेत है ना. बघा, दुय्यम प्रदूषक, वायू प्रदूषक है ना, सेकंडरी पोल्युटंट म्हणजे असा एक प्रदूषक जो थेट वातावरणात सोडला जात नाही. तो कसा येतो, कुठल्या तरी प्रायमरी पोल्युटंट सोबत किंवा कुठल्या तरी वेगळ्या पोल्युटंट सोबत रिॲक्शन करून इन द प्रेझन्स ऑफ सनलाइट तो नवीन वायू तयार करतो. त्याला आपण सेकंडरी पोल्युटंट म्हणतो. ठीक आहे. त्यापैकी एक आहे पेरॉक्सीसेटिल नायट्रेट. आलं लक्षात. पुढचा प्रश्न. डोंगराळ प्रदेशात भूस्खलन होण्याचे कारण म्हणजे है ना, डिफॉरेस्टेशन, एफॉरेस्टेशन, वारा की ग्रेझिंग. ठीक आहे, म्हणजे चरणे. तर याचा राईट आन्सर आहे डिफॉरेस्टेशन. वनसंहारमुळे हिली एरिया जे आहेत, उंच डोंगराळ प्रदेश जे आहेत त्या ठिकाणी भूस्खलन होत असतं. ठीक आहे. कारण बघा कसं असतं, झाड असतात, झाडाची मुळं जे असतात ते पूर्ण पकडून ठेवत असतात डोंगराळ प्रदेशांना. ते जर झाडं आपण तोडण्याचा प्रयत्न केलं, उखडण्याचा प्रयत्न केलं
तर तिथे ऑब्व्हियसली ती जागा जी आहे ती पकडून ठेवली जाणार नाही, पूर्ण ठिसूळ होऊन जाईल. त्यामुळे डोंगराळ प्रदेशात जास्त भूस्खलन होत असतं. कारखान्यातील कोणत्या कार्यप्रक्रियेत राख तयार होते? रासायनिक खतांची निर्मिती, बॉक्साईटचे शुद्धीकरण, पोलादाचा रस गाळणे की औष्णिक वीज निर्मिती? कशामुळे होतं? तर औष्णिक वीज निर्मिती, प्रोडक्शन ऑफ थर्मल पॉवर. याच्यामुळे कारखान्यामध्ये हे राख तयार होण्याची प्रक्रिया होत असते. कशामुळे? जेव्हा थर्मल पॉवरचं प्रोडक्शन होत असतं. क्योटो प्रोटोकॉल एम्स टू. क्योटो प्रोटोकॉलचा मुद्दा काय आहे? उद्देश काय आहे? पृथ्वी गरम करणारे वायू कमी प्रमाणात हवेत सोडणे, ओझोन छत्रीचे स्थिरीकरण करणे, जल प्रदूषण कमी करणे किंवा वाळवंटीकरण थांबवणे. तर क्योटो प्रोटोकॉलचा मेन मुद्दा जो आहे तो आहे पृथ्वीवरती जे ग्लोबल वॉर्मिंग जे वाढत आहे ना, ग्रीन हाऊस गॅसेस जे वाढवण्याचा घटक आहेत त्यांना कमी करणं. म्हणजे जे काही रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स आहेत जे ग्रीन हाऊस गॅसेस वाढवत आहेत आणि ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे त्यांना कमी करायचं आहे. ठीक आहे. भारतात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा कठीणपणा, हार्डनेस ऑफ वॉटर, पाण्याचे दुर्भिक्ष्य, स्कॅर्सिटी ऑफ वॉटर, प्रदूषित पाणी की सलाईन वॉटर. सलाईन म्हणजे खारं पाणी, म्हणजे सॉल्ट असतं ना, त्याला सलाईन म्हणतो आपण. तर ते आहे पोल्युशन ऑफ वॉटर. सोपा प्रश्न आहे ना, प्रदूषित पाणी. त्यामुळे काय होतं? भारतात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमुख कारण पोल्युशन हे होत आहे. ठीक आहे. बघा, 6 सप्टेंबरला जी एक्झामिनेशन झाली होती त्या एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते जीवशास्त्रीय संसाधनाच्या मूळ स्थानी संवर्धनाचे उदाहरण आहे? है ना, विच वन ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ इन सितू कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस? ऑप्शन्स काय काय आहेत? बोटॅनिकल गार्डन, झू, ब्रीडिंग सेंटर्स की नॅशनल पार्क्स. राईट. तर याचं राईट आन्सर आहे ते नॅशनल पार्क. आले लक्षात? बघा, सर्वात आधी आपल्याला बघायचं मूळ स्थानी संवर्धन म्हणजे काय. ठीक आहे. बघा, याचा अर्थ असा आहे की जे प्रजाती आहेत त्या प्रजातीचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये म्हणजे नॅचरल हॅबिटेटमध्ये आहे ना त्यांचं संरक्षण करणं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? मूळ स्थानी संवर्धन. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या नॅचरल पद्धतीमध्ये जिथे ते राहतात तिथे त्यांचं संरक्षण करणे. राईट. यामध्ये काय होतं की या पद्धतीमुळे जी प्रजाती आहेत त्यांच्या नैसर्गिक परिसंस्थेत नैसर्गिकरित्या वाढू शकतात आणि विकसित सुद्धा होऊ शकतात. राष्ट्रीय उद्याने आहेत, नॅशनल पार्क्स है ना, संपूर्ण परिसंस्था संरक्षित करतात. वन्यजीव जे आहेत त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मोकळेपणाने जगण्याची संधी देतात. म्हणून हे काय होतं? मूळ स्थानिक संवर्धन आहे असं कन्सिडर केलं जातं. आलं लक्षात? पुढचा प्रश्न. जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहे? महाराष्ट्र आणि राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा की महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ? सोपं आहे. आपल्याला याच्यामध्ये वेस्टर्न घाट जो आहे तो कुठे व्यापलेला आहे ते माहिती पाहिजे. तर तो आहे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ. ठीक आहे. पश्चिम घाट जो आहे हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किंवा किनाऱ्यावर पसरलेलं पर्वतरांगा जे आहेत है ना त्याला म्हटलं जातं, जिथे जैवविविधतेचे दृष्टीने जगातील 8 सर्वाधिक जे महत्वाचे क्षेत्र आहेत त्यापैकी तो एक आहे है ना. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू हे सर्व आढळतात. दवाखान्यातील घनकचरा कोणत्या प्रकारात वर्गीकरण केला जातो? सॉलिड वेस्ट जो आहे फ्रॉम हॉस्पिटल इज क्लासिफाइड ॲज हजार्डस, नॉन हजार्डस, कंपोस्टेबल की कंबस्टिबल? तर ऑब्व्हियसली आहे ते कसं आहे? हजार्डस आहे है ना. रुग्णालयामधला जो घनकचरा आहे किंवा जैववैद्यकीय कचरा ज्याला आपण म्हणतो है ना, त्यामध्ये जी सुई वापरली आहे, पट्ट्या वापरलेल्या आहेत, शारीरिक द्रव आहेत है ना, औषधं आहेत, रसायनं आहेत, या सर्वांचा समावेश होतो. आणि हा कचरा कसा आहे? संसर्गजन्य, विषारी आणि अणुऊर्जायुक्त असतो. त्यामुळे मानव आणि पर्यावरणासाठी तो जास्त धोकादायक असू शकतो. लक्षात? त्यामुळे याला हजार्डस म्हणून, घातक म्हणून कन्सिडर केलाय. पुढचा प्रश्न.
खालीलपैकी कोणत्या दूषित वायूच्या जोडीमुळे आम्ल पाऊस निर्माण होतो? सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, की ऑक्साईड ऑफ नायट्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड, की सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, की अमोनिया आणि क्लोरीन? राईट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजेच सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. ठीक आहे. लक्षात ऍसिड रेन जो आहे, ज्याला आपण आम्लवृष्टी म्हणतो, हे मुख्यतः सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड या वायूमुळे होत असतो. हे वायू काय करतात? वातावरणामध्ये पाण्याच्या वाफेसोबत प्रतिक्रिया करतात, आणि सल्फ्युरिक ऍसिड व नायट्रिक ऍसिड हे तयार करतात, जे की आम्लवृष्टीच्या स्वरूपामध्ये आपल्या पृथ्वीवरती पडतो. खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे? साप, बेडूक, हरिण की कोल्हा? जनरल प्रश्न आहे हा, हार्बिवरस अॅनिमल कुठला आहे? तर तो आहे डियर, म्हणजेच हरिण. बरोबर. शाकाहारी प्राणी म्हणजे काय? जे फक्त वनस्पती खातात, वनस्पती खाणारा प्राणी म्हणजे शाकाहारी प्राणी. आता हरिण आहे, हे काय करतं? गवत, पाने, फळे खातो, त्याला आपण शुद्ध शाकाहारी म्हणतो. साप जो आहे तो काय करतो? तो लहान प्राणी खातो, उंदीर खातो, तो मांसाहारी आहे. बेडूक काय खातो? तो कीटक खातो, म्हणून तो सुद्धा मांसाहारी आहे. कोल्हा, फॉक्स, हे काय खातो? लहान प्राणी खातो, पक्षी खातो, म्हणून तो सुद्धा मांसाहारी आहे, व सर्व भक्षी सुद्धा म्हटलं जातं याला. पुढचा प्रश्न 6 सप्टेंबरचाच आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जाच्या वापराविषयी अनेक लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे? फॉसिल फ्यूल, न्यूक्लिअर, हायड्रो इलेक्ट्रिसिटी की सोलार? तर ते आहे न्यूक्लिअर. अणुऊर्जापासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना भीती असते, कारण रेडिएशन्स जे आहेत, त्याचा धोका असू शकतो. अणुकचरा जो आहे त्याचा धोका असू शकतो, त्याच्यातून अपघात होण्याची शक्यता असते. ठीक आहे. जरी अणुऊर्जा कमी कार्बन उत्सर्जन करत असली, तरी सार्वजनिक भीती अजूनही त्यामधून प्रचंड आहेच. लक्षात. आता हे प्रश्न आहेत 29 मे 2016च्या एक्झामिनेशन मध्ये. आता इथून पुढचे प्रश्न 29 मेच्या एक्झामिनेशन मधले आहेत बरं का. औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राख काही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते? शेतीसाठी, वीट तयार करण्यासाठी, रस्ते निर्माण करण्यासाठी की इंधन? बघा, हा जो प्रश्न होता यामध्ये 2 उत्तरं जे आहेत ते बरोबर आहेत. ठीक आहे. पण सी ऑप्शन जे आहे तिथे दिलं होतं एक्झाम मध्ये, बट बी जरी दिलं असतं तर ते बरोबरच होतं. ठीक आहे. बघा, रोड मेकिंग आणि ब्रिक्स म्हणजे काय म्हणतात त्याला, विटा बनवण्यासाठी सुद्धा वापरला जातो. लक्षात. फ्लाय ॲश ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, कोळशाची राख. औष्णिक प्रकल्प जो असतो, त्या प्रकल्पामध्ये ही तयार होण्याची गोष्ट आहे फ्लाय ॲश, जे की रस्ते, उड्डाण पूल बांधण्यासाठी, सिमेंटसाठी, कॉन्क्रीटमध्ये मिक्स करण्यासाठी, विटा तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे. जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो? 5 जुलै, 5 जून, 25 जानेवारी की 5 डिसेंबर? तर तो केला जातो 5 जून रोजी. ठीक आहे. जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो दरवर्षी 5 जून रोजीच साजरा केला जातो. आणि ते केव्हा सुरू झालं होतं बघा, 1972 साली स्टॉकहोम परिषद जे आहे याच्या दरम्यान हे संयुक्त राष्ट्रांनी सुरू केला होता, आणि 1974 पासून प्रत्यक्षपणे तो साजरा करण्यात आला होता. आता हे का साजरा केला जातो? कारण पर्यावरण संवर्धनासाठी जागरूकता आणि कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी हे पर्यावरण दिन साजरा केला जातो. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, हवा प्रदूषण कायदा, वॉटर पोल्युशन ऍक्ट, जल प्रदूषण कायदा की फॉरेस्ट ऍक्ट? ठीक आहे. तर ऑब्वियस आहे, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत तुम्ही केस करू शकता. जर एन्व्हायरमेंटल गोष्टीमध्ये किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होईल असं कोणी ऍक्टिव्हिटी करत असेल तर या ऍक्टच्या अंतर्गत तुम्ही केस करू शकता. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस
इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्त करून कारणीभूत आहे? सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोराईन की अमोनिया? तर ऑब्वियस आहे कार्बन डायऑक्साईड. मेजर रिझन आहे ग्लोबल वॉर्मिंगचं, सगळ्यात मोठं रिझन आहे कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. जे कार्बन डायऑक्साईड आहे याचं उत्सर्जन जास्त प्रमाणामध्ये होतं, त्यामुळे हा मेजर रिझन आहे ग्लोबल वॉर्मिंगचा. त्यातल्या त्यात ह्युमन मेड CO2 जो आहे तो जास्त घातक आहे. ठीक आहे. हा CO2 जो आहे जागतिक तापमान वाढीसाठी मुख्यतः जबाबदार असणारा वायू आहे. ठीक आहे. तो कोळशामधून, तेल असेल, वायू जाळल्याने, हे जाळल्याने होतं, किंवा जंगलतोड केल्याने, औद्योगिक क्रियाकलाप केल्याने हे कार्बन डायऑक्साईड एमिट होऊन जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स नाही असं म्हटलंय. सोलार, टायडल, जिओथर्मल की कोल? ठीक आहे. बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. ठीक आहे. हे नवीन नूतनीकरण होणारे पर्यावरण पूरक असतात, जसे की फॉर एक्झाम्पल सौर ऊर्जा असेल, भरती ओट ऊर्जा असेल, भू औष्णिक ऊर्जा असेल. ठीक आहे. कोळसा हा काय आहे? नॉन रिन्युएबल ऊर्जा स्रोत आहे. बरोबर, कारण तो काय होतो, लाखो वर्षानंतर तो तयार होतो, है ना. आणि तो कसा आहे, लिमिटेड आहे, तो सीमित आहे. बरोबर, त्यामुळे हा जळल्यास प्रदूषण करतो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी उच्च मांसभक्षक आहे? पक्षी, साप, म्हैस की वाघ? है ना, पक्षी, साप, म्हैस की वाघ? ह्याच्यामध्ये पक्षी आणि बफेलो तर दोन्ही येणार नाहीत, है ना. साप आणि वाघामध्ये सर्वात जास्त मोठा भक्षक म्हटलं तर कोण आहे? है ना, टायगर आहे, वाघ आहे. बरोबर ना. कारण उच्च मांसभक्षी प्राणी मध्ये म्हणजे टॉप कार्निवोरस ॲनिमल ज्याला आपण म्हणतो, है ना, म्हणजे अन्न साखळीच्या सर्वोच्च टोकावर असलेला प्राणी याचा असा अर्थ होतो, जो की नैसर्गिक शिकारी, ज्याला नैसर्गिक शिकारी नसतो असं म्हणतात. ठीक आहे. आता वाघ जो आहे हा अत्यंत ताकदवान आहे आणि अत्यंत ताकदवान मांसभक्षक आहे, जो अन्न साखळीचा सर्वोच्च शिकारी आहे. बरोबर. साप हा मांसाहारी आहे परंतु सर्वोच्च नाही. पक्षी प्रजातीवर अवलंबून आहे की तो मांस खातो का काय खातो. म्हैस जो आहे तो पूर्णपणे शाकाहारी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे टायगर हे आपलं राईट आन्सर आहे. 16 एप्रिल 2017 ज्या दिवशी एक्झामिनेशन झाली होती त्या एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे. भोपाल डिझास्टर इज कॉज्ड ड्यू टू. भोपाल दुर्घटना जी आहे ते कोणत्या कारणामुळे झाली होती असा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत मिथाइल यासो सायनाइड. ठीक आहे. ऍक्च्युली ते आयसोसायनाइट आहे. त्यानंतर इथाइल आयसोसायनाइट, सोडियम सायनाइट की पोटॅशियम सायनाइट. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे तो आहे ऑप्शन ए, मिथाइल आयसोसायनाइट. ठीक आहे. 1984 मध्ये ही दुर्घटना घडली होती. ठीक आहे. युनियन कार्बाइड कारखान्यामधून हे मिथाइल इसोसायनाइट म्हणजे MIC वायू जो आहे त्याची गळती झाली होती. ठीक आहे. आणि या विषारी वायूमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोकांनी दीर्घकालीन आरोग्य समस्या सुद्धा भोगल्या आहेत. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए. दुसरा प्रश्न आहे, द मेजर कॉज ऑफ वॉटरबॉर्न डिसीज इज ड्यू टू कंटॅमिनेशन बाय. पाण्यातील विविध रोग खालीलपैकी कोणत्यामुळे पसरतात? मलमूत्र, रासायनिक, धोकादायक कचरा की रंगद्रव्य? है ना. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, मलमूत्र. ठीक आहे. पाण्यामुळे होणारे रोग जे आहेत यामध्ये पाण्यात जे मलमूत्राचे मिश्रण झालेले असते त्या मिश्रण झाल्याबद्दल किंवा झाल्यामुळे है ना जलजन्य रोग जे आहेत ते पसरत असतात. आलं लक्षात? असे पाणी जर आपण पिलं तर त्यामुळे कॉलरा होऊ शकतं, टायफॉइड होऊ शकतं, है ना, अतिसार यांसारखे रोग होऊ शकतात.
ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 16 एप्रिल 2017चाच आहे. परिसंस्थेत खारफुटी वनस्पती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडते? खाडीमध्ये इस्टरी, डोंगर उतार हिल स्लोप्स, डोंगर पठार प्लॅट्यू की गोड पाण्याचे सरोवर फ्रेश वॉटर लेक्स, है ना. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे खाडी. समजलं का? यामध्ये जे खारफुटी वनस्पती जे आहे है ना, खारफुटी ही एक विशेष परिसंस्था आहे जी खाडी परिसरामध्ये जास्त आढळते, जिथे गोडे व खारी पाने मिसळते. ठीक आहे, गोडे आणि खारी पाने जिथे मिसळते त्या ठिकाणी हे विशेष परिसंस्था जी आहे ती आढळते, है ना. ते किनारपट्टी असेल किंवा किनारपट्टीचे रक्षण करते, समुद्री जीवनाला आधार देते, मातीची धूप होण्यापासून थांबवते, है ना. त्याला म्हणतो आपण खारफुटी वनस्पती, जी की खाडी जागेमध्ये जास्त बघायला मिळतं. क्योटो कार्यपद्धतीचे मुख्य उद्देश. क्योटो प्रोटोकॉल जे आहे इज अन ॲग्रीमेंट टू जागतिक तापमान घट करणे, आम्ल पावसाचे प्रमाण कमी करणे, झाडांची लागवड करणे की जमिनीची धूप कमी करणे, है ना. क्योटो प्रोटोकॉल हे कशाशी संबंधित आहे, है ना. क्योटो करार जो आहे तो आहे पूर्णपणे ग्लोबल वॉर्मिंगसाठी जे काही घटक कारणीभूत आहेत त्या घटकांना कमी करणं, हे क्योटो प्रोटोकॉलचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. ठीक आहे. क्योटो ॲग्रीमेंट किंवा क्योटो प्रोटोकॉल ॲग्रीमेंट जो आहे हा एक इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय करार आहे, जो जागतिक तापमान कमी करण्यावर फोकस्ड आहे किंवा केंद्रित आहे. यामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत, हरितगृह वायू जे आहेत, याचं प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी है ना जबाबदारी देशावर दिलेली आहे. याची जबाबदारी जी आहे ती युनायटेड नेशन मेंबर जे आहे त्यांना दिलेली आहे. आंतरराज्यात पाण्याच्या वापरावरून मतभेद चालू आहेत. कावेरी नदीच्या पाण्यावरून कोणत्या दोन राज्यात मतभेद आहेत? महाराष्ट्र आणि कर्नाटका, कर्नाटक आणि तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू की ओडिसा आणि मध्य प्रदेश. तर याचा राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, कर्नाटक आणि तमिळनाडू. ठीक आहे. कावेरी नदी जी आहे कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यामध्ये कावेरी नदी जी आहे त्याच्या पाण्याच्या वाटपावरून डिस्ट्रीब्युशनवरून वाद आहे, आणि हा जो वाद आहे खूप वर्षापासून कायदेशीर आणि राजकीय पद्धतीमध्ये स्वरूपामध्ये सुरू आहे. ठीक आहे. सो याचा राईट आन्सर आहे कर्नाटक आणि तमिळनाडू. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे? है ना. नावेगाव राष्ट्रीय उद्यान, नंदवगड राष्ट्रीय उद्यान, नागरहोल राष्ट्रीय उद्यान की माधव राष्ट्रीय उद्यान. काय प्रश्न आहे? खाली दिलेल्या नॅशनल पार्कपैकी, राष्ट्रीय उद्यानापैकी महाराष्ट्रामध्ये कुठला आहे? तर तो आहे नावेगाव राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. हे उद्यान जे आहे महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यात आढळतं. ठीक आहे. आणि हे पक्षी निरीक्षण व जैवविविधता जे आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. कुठलं? नावेगाव राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. कुठे आहे हे? आपल्या ईस्टर्न महाराष्ट्रामध्ये, म्हणजे गोंदिया वगैरे साईडला. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 28 जानेवारी 2018चा. ठीक आहे, म्हणजे त्याच्यानंतरच्या एक्झामिनेशन मधला, जे अगोदरचे आपण प्रश्न बघितले त्याच्यानंतर जी एक्झामिनेशन झाली होती त्यामधला हा प्रश्न आहे 9व्या युनिटचा. त्यामध्ये म्हणतंय की नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो? जंगलाची ऱ्हास फॉरेस्ट लॉस, पाण्याची गुणवत्ता, सेस्मिसिटी भूकंप की विस्थापित झालेले नागरिक. काय असू शकते याचा राईट आन्सर? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल, विस्थापित झालेले नागरिक. आलं लक्षात? बघा बहुउद्देशीय धरणांचा प्रभाव जो आहे, ठीक आहे, या धरणांच्या बांधकामामुळे, ठीक आहे, विस्थापित नागरिक जे आहे किंवा विस्थापित झालेले नागरिकावर
सर्वाधिक सामाजिक व आर्थिक परिणाम होत असतो. त्यांचा किंवा त्यांना घर, शेती, त्यांची उपजीविका ही सर्व गमवावी लागते व पुनर्वसन आवश्यक होऊन जाते. ठीक आहे, त्यामुळे हे जास्त वल्नरेबल म्हटलं तर प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल आहेत. आलं लक्षात? पुढचा प्रश्न. डॉट 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 इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लेशन ऑफ ओझोन इन स्ट्रॅटोस्फिअर. है ना, खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी सगळ्यात जास्त मोठा रिस्पॉन्सिबल घटक किंवा कारणीभूत घटक कोणता आहे जो की ओझोनचा जो थर आहे तो कमी करण्यास भाग पाडतो? क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोराईड, सल्फर डायऑक्साईड की कार्बन डायऑक्साईड? तर तो आहे मॅनमेड गॅस क्लोरोफ्लोरोकार्बन, जो की आपल्याला रेफ्रिजरेटर, एसी, फ्रीज याच्यामध्ये बघायला मिळतो. मेजर इनिशिएटिव्स अंडरटेकन फॉर वॉटर कंजर्वेशन नेमली जलयुक्त शिवार, है ना, इन महाराष्ट्र, ओरिसा, बेंगॉल की राजस्थान? है ना, जल संधारणासाठी जलयुक्त शिवार हा प्रमुख उपक्रम जो आहे तो कुठे घेतला होता किंवा हे इनिशिएटिव्ह कोणी घेतला होता? महाराष्ट्राने, ओरिसाने, बेंगॉलने की राजस्थानने? तर ते घेतलं होतं महाराष्ट्राने. ठीक आहे. खालीलपैकी कोणते संसाधन अक्षय आहे म्हणजे रिन्युएबल आहे? कोल, पेट्रोल, नॅचरल गॅस की फॉरेस्ट? याच्यावरती आपण सेशन मध्ये सुद्धा डिस्कस केले डिटेलमध्ये, रिन्युएबल, नॉन रिन्युएबल एनर्जी, है ना. तर यामध्ये रिन्युएबल कुठला आहे असा प्रश्न विचारलाय, तर ऑब्विसली आहे फॉरेस्ट हा रिन्युएबल एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जीने रिन्युएबल सोर्सेस, ठीक आहे, जे आहे त्याच्याने व्यापलेला आहे, तो आहे फॉरेस्ट, जंगल. विच टाइप ऑफ वेस्ट इज क्लासिफाइड ॲज हजार्डस? कोणत्या प्रकारचा कचरा धोकादायक म्हणून वर्गीकृत केला जातो? रासायनिक, घरगुती, व्यावसायिक की कृषी? तर सगळ्यात जास्त घातक जर म्हटलं तर तो कमर्शियल नाही, ऍग्रिकल्चर नाही, हाऊसहोल्ड नाही, तो आहे केमिकल, रासायनिक. ठीक आहे, जे ऑइल्स असतात किंवा काही केमिकल युक्त आपण फवारणी वगैरे सुद्धा करतो ते सुद्धा जास्त घातक असतं. ठीक आहे, त्यामुळे डॉट 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 इज अ मेजर सोर्स ऑफ फेकल कंटॅमिनेशन इन वॉटर. डॉट 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 पाण्यातील मल दूषित होण्याचे प्रमुख स्रोत आहे. ठीक आहे, घरगुती सांडपाणी, रासायनिक सांडपाणी, स्टील प्लांटचे सांडपाणी की फार्मा उद्योगांचे सांडपाणी? आलं लक्षात? डॉट 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 म्हणजेच घरगुती सांडपाणी जे आहे हे पाण्यातील मल दूषित होण्याचे प्रमुख स्रोत आहे. 23 जून 2019च्या एक्झामिनेशनचा प्रश्न आहे. कन्व्हेन्शन ऑन ओझोन डिप्लेशन सबस्टन्सेस इज ऑल्सो नोन ॲज. ओझोन कमी करणाऱ्या पदार्थावरील अधिवेशन जो आहे या नावानेही ओळखला जातो. बेझल कन्व्हेन्शन, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रामसार कन्व्हेन्शन की कॉन्फरन्स ऑफ पार्टीज? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ठीक आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ही इंटरनॅशनल ट्रीटी आहे जी की ओझोन लेअरला जे फेज आउट करणारे, ओझोन लेअरला डिप्लेट करणारे जे काही फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्सचं इमिशन कसं कमी करता येईल यासाठी हे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे, इट वॉज ॲग्रीड म्हणजेच हे 1989 साली, 1 जानेवारी 1989 साली हे अंमलात आलं. त्याआधी 16 सप्टेंबर 1987 मध्ये हे सुरू करण्यात आलं होतं. याला मान्यता जी दिलेली आहे, बघा मी ते लिहितो, याला जी मान्यता दिलेली आहे ती केव्हा दिलेली आहे? 16 सप्टेंबर 1987. आणि हे अंमलात कधी आलेलं आहे? हे आलेलं आहे 1 जानेवारी 1989. ठीक आहे, हे दोन्ही डेट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. युनिट यूज टू मेजर नॉइज लेवल. आवाज पातळी मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक कुठले आहे? जूल, पीपीएम, बीट की डीबी? ठीक आहे, तर हे कुठलं आहे? हे ऑब्विसली आहे डीबी. डीबी म्हणजे काय? डेसिबल ज्याला म्हणतो आपण. त्या डेसिबल मध्ये आपण काय करतो? साऊंडची इंटेन्सिटी किती आहे, तीव्रता किती आहे हे मोजण्याचं काम करतो. ठीक आहे, सो ऑप्शन 4 आपला बरोबर आहे.
पुढचा प्रश्न, ग्रीन इंडिया मिशन वॉज पार्ट ऑफ दी, ग्रीन इंडिया मिशन जो आहे तो कशाचा पार्ट होता? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, रिव्हर ॲक्शन प्लॅन, स्वच्छ भारत अभियान की नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज? ग्रीन इंडिया मिशन, ठीक आहे, नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, NAPCC, ठीक आहे. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज एस्टॅब्लिश्ड टू डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपिंग सोलार एनर्जी वॉज प्रपोज्ड बाय. इंटरनॅशनल सोलार अलायन्स इस्टॅब्लिश केलं होतं कशासाठी? सोलार एनर्जीला डेव्हलप करण्यासाठी आणि त्याला डेव्हलप करण्यासाठी कोऑपरेशन है ना, यासाठी सहकार्य मिळावं यासाठी हे इंटरनॅशनल सोलार अलायन्स चालू केलं गेलं होतं. ते कोणी प्रपोज केलं होतं? हा प्रस्ताव जो आहे तो कोणी मांडला होता? इंडियन प्राईम मिनिस्टर, फ्रेंच प्रेसिडेंट, आफ्रिकन युनियन की युरोपियन युनियन? तर ते आपल्या इंडियन प्राईम मिनिस्टरनी त्याचा प्रस्ताव जो आहे तो मांडला होता. कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक केमिकल्स थ्रू फूड चेन रिझल्ट्स इनटू, अन्न साखळीद्वारे विषारी रसायनांच्या एकाग्रतेचा परिणाम डॉट डॉट होतो. काय होतो? ॲक्युम्युलेशन म्हणजे संचय, एक्सक्रेशन म्हणजे उत्सर्जन, बायोमॅग्निफिकेशन म्हणजे जैव विवर्धन आणि एलिमिनेशन म्हणजे निर्मूलन, है ना. तर याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, जैव विवर्धन त्याला आपण म्हणतो, ठीक आहे. जेव्हा अन्न साखळीमध्ये खालच्या लेवलवरती जेव्हा एखादा विषारी रसायन एका प्राण्याने किंवा अन्न साखळीमधल्या एका कीटकाने, प्राण्याने, है ना, किंवा कुठल्याही एका ॲनिमलने खाल्लं आणि त्याला नंतर त्याच्या वरच्या पातळीच्या प्राण्याने वगैरे खाल्लं तर तो विष, तो केमिकल त्याच्यामध्ये सुद्धा भिनतो, है ना. त्यामुळे काय होतं, ह्याला बायोमॅग्निफिकेशन असं म्हटलं जातं. बायोमेडिकल वेस्ट ऑफ ह्युमन ॲनिमल टिश्यू अँड ऑर्गन अँड इन्फेक्टेड बॉडी पार्ट्स आर टू बी डिपोज्ड युझिंग. हे जे सर्व पदार्थ आहेत, है ना, बायोमेडिकल वेस्ट आहे, ह्युमन वेस्ट आहे, ॲनिमल्सचे टिश्यूज आहेत, ऑर्गन्स आहेत, इन्फेक्टेड बॉडी पार्ट्स आहेत, है ना, त्याला काय म्हणतात, त्याला डिस्कार्ड कसं केलं जातं? ऑटोक्लेविंगने, मायक्रोवेव्हने, कंपोस्टिंगने की इन्सिनरेशनने? तर त्या गोष्टींना इन्सिनरेशन पद्धतीने काय केलं जातं, त्याची विल्हेवाट लावली जाते. इन्सिनरेशन म्हणजे थोडक्यात एका भट्टीमध्ये त्याला पूर्णपणे जाळलं जातं, ठीक आहे. विदिन व्हेरी लेस टाइम हे इन्सिनरेशन पद्धत जी आहे ती होऊन जाते. UN कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट इन 1992 है ना वॉज हेल्ड ॲट. UN कॉन्फरन्स जी आहे, जी की एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट याच्यावरती घेतली गेली होती 1992 मध्ये, ती कुठे झाली होती? रिओ दि जेनेरिओ, स्टॉकहोम, पॅरिस की जोहान्सबर्ग? तर ती झाली होती कुठे? रिओ द जेनेरिओ मध्ये. UN नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, UNCED ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, ठीक आहे. यालाच रिओ कॉन्फरन्स, अर्थ समिट असं सुद्धा म्हटलं जातं. हे एक मेजर UN कॉन्फरन्स होता जो की रिओ द जेनेरिओ मध्ये जून 3 ते जून 14, 1992, ठीक आहे, या सालापर्यंत घेतलं गेलं होतं. वन ऑफ द फॉलोइंग वेस्ट इज नॉट अंडर हजार्डस वन, ठीक आहे. खालीलपैकी एक कचरा धोकादायक नाही. आता मागील प्रश्नपत्रिकेत आपण पाहिलं होतं की खालीलपैकी धोकादायक कचरा कुठला आहे, आणि आता काय विचारले, खालीलपैकी धोकादायक कचरा कुठला नाही? ॲग्रिकल्चरल रेसिड्यू, अवशेष, केमिकल रासायनिक, पेंट की इलेक्ट्रोप्लेटिंग वेस्ट? तर ऑब्वियस आहे, यामध्ये ॲग्रिकल्चरल रेसिड्यू, शेतीचे अवशेष असतील, है ना, तर ते हजार्डस नाहीये, ते डिग्रेडेबल आहे, है ना. पर्यावरणामध्ये ते काय होतं, त्याचं डिझॉल्व्ह होऊन जातं. केमिकल, पेंट, इलेक्ट्रोप्लास्टिक वेस्ट हे जास्त हजार्डस आहेत कारण हे निसर्गामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत,
ठीक आहे. लँडस्लाइड हजार्ड आर कॉमन इन द हिली रिजन ड्यू टू. डोंगराळ प्रदेशात भूस्खलनाचे धोके सामान्य आहेत कारण वनस्पती नष्ट होणे, मातीचे नुकसान, कटिंग ऑफ हिल स्लोप्स, डोंगर उतार कापणे की ऑल ऑफ द अबो. तर याचा राईट आन्सर आहे हे सर्वच रिझन आहेत किंवा हे सर्वच रिस्पॉन्सिबल आहेत लँडस्लाइड हजार्ड होण्यासाठी. डोंगराळ प्रदेशात जे भूस्खलन होतं त्यासाठी हे सर्वच कारणीभूत रिझन आहेत. International Solar Alliance was established to promote the solar energy. The headquarter is established at. इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे जे आपल्या प्राईम मिनिस्टरनी इनिशिएटिव्ह घेतलं होतं, हे याचे हेडक्वार्टर कुठे आहे? ग्वालपहरी, बेंगलुरू, दुबई की नैरोबी? ऑब्विसली इट शुड बी इन इंडिया, है ना. ग्वालपहरी, गुरगावमध्ये याचं लोकेशन किंवा ह्याचं जे हेडक्वार्टर जे आहे ते आहे. ठीक आहे, समजलं. 26 सप्टेंबर 2021 मधले आता प्रश्न बघूया. प्रेझन्स ऑफ ई कोली इन वॉटर इज अन इंडिकेटर ऑफ डॉट 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 कंटॅमिनेशन. पाण्यामध्ये ई कोलीची उपस्थिती डॉट 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 दूषिततेचे सूचक आहे. कशाचे? सेवेज, सांडपाणी, तेल, कीटकनाशके म्हणजे पेस्टिसाइड की तणनाशके म्हणजे हर्बिसाइड्स. तर हे सेवेज, सांडपाणी जे आहे ना त्याचं कंटॅमिनेशन झालेलं असतं. घातक कचऱ्याच्या सीमापार हालचालीचे नियमन आणि नियंत्रण करणे याला डॉट 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 असेही म्हणतात. ठीक आहे. टू रेग्युलेट अँड कंट्रोल द ट्रान्सबाउंडरी मुवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट इज ऑल्सो नोन ॲज बेझल कन्व्हेन्शन, साइट्स, रामसर कन्व्हेन्शन की वेटलँड कन्व्हेन्शन. तर हे आहे तुमचं बेझल कन्व्हेन्शन. ठीक आहे. दिवसाच्या वेळी निवासी भागात ध्वनी प्रदूषण डॉट 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 पेक्षा जास्त नसावे. 75 डेसिबल, 55 डेसिबल, 65 डेसिबल की 80 डेसिबल. तर नॉर्मल रेंज जर म्हटलं तर 55 डेसिबल पर्यंत नॉर्मल रेंज असते. आणि दिवसा जिथे नॉइज पोल्युशन ड्युरिंग डे टाइम नॉइज पोल्युशन इन रेसिडेन्शियल एरिया शुड नॉट एक्सीड. म्हणजे 55 डेसिबलच्या वर जर गेलं तर त्याला आपण काय कन्सिडर करणार? नॉइज पोल्युशन कन्सिडर करणार. देर आर नंबर ऑफ ऍक्ट्स इन इंडिया टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन. भारतामध्ये अनेक असे नियम आहेत, कायदे आहेत जे की प्रदूषण रोखण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी आहेत. ठीक आहे. मग खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी असा कुठला ऑप्शन आहे किंवा असा एक कुठला ऍक्ट आहे जो की अम्ब्रेला ऍक्ट म्हणून त्याला ओळखला जातो? कॉम्प्रिहेन्सिव्ह अम्ब्रेला ऍक्ट. ऑप्शन तुमच्या स्क्रीनवरती आहेत. एअर पोल्युशन ऍक्ट, वॉटर पोल्युशन ऍक्ट, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट की लायबिलिटी ऍक्ट. तर ते आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट. हाऊ मेनी गोल्स हॅव बीन सेट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय UN टू अचीव सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. थोडक्यात प्रश्न खूप सोपा आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किती आहेत हे विचारलंय. तर आपल्याला माहिती आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट किती आहेत? 17 गोल आहेत. ठीक आहे. 26 मार्च 2023 चा प्रश्न आता बघूया. क्योटो प्रोटोकॉल इज फॉर. क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो कशासाठी आहे? ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन, जैवविविधतेचे संधारण, ओझोनचे संरक्षण, वन्य प्राणी संरक्षण की वैश्विक वातावरणामध्ये बदल. 26 मार्च 2023 चा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, ग्लोबल क्लायमेट चेंज. वैश्विक वातावरण बदल याच्याशी संबंध आहे क्योटो प्रोटोकॉल. ठीक आहे. घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते? सोलार थर्मल, सोलार फोटोवोल्टाइक, जिओथर्मल की सोलार डायजेस्टर. सोपं आहे. सोलार थर्मल इज द करेक्ट आन्सर, है ना. सौर औष्णिक किंवा सोलार थर्मल जे आहे ते वापरलं जातं आपल्या घरगुती वापरासाठी. जे आपण पाणी गरम करतो, गिझर वगैरे आहे ना, ते काही सोलार गिझर्स पण असतात. त्याला आपण सोलार थर्मलचा वापर करून हे सोलार गिझर्स यूज करतो आपण. ठीक आहे. एक्सेस ग्रोथ ऑफ ॲक्वेटिक प्लांट्स इन आवर वॉटर बॉडीज इज ड्यू टू. आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीचे अमाप वाढ होणे आणि हे कशामुळे होते? नायट्रेटची वाढ झाल्यामुळे पाण्यामध्ये, नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ झाल्यामुळे की नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ, ठीक आहे, की
सोडियममुळे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, नायट्रेट व फॉस्फेट मधील वाढ झाल्यामुळे. ठीक आहे, इथे सेकंड ऑप्शन पण जरा सेम झाले. सेकंड ऑप्शन आहे फक्त फॉस्फेट मध्ये वाढ झाल्यामुळे, आणि थर्ड ऑप्शन सी जो आहे तो नायट्रेट आणि फॉस्फेट मध्ये वाढ झाल्यामुळे असा आहे. ठीक आहे, तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी. खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक ऍसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? याच्या आपण थेअरीमध्ये डिटेलमध्ये पाहिलंय ऍसिड रेन बद्दल, है ना. तर ऍसिड रेन कोणत्या घटकामुळे होतो? SO2, CO2, CO की ओझोन? तर तो होतो SO2. ठीक आहे, SO2 मुळेच ऍसिड रेन जे आहे ते होण्याची शक्यता असते. खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक ऍसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? कंपोस्टिंग, पायरोलिसिस, बर्निंग की इन्सनरेशन? त्याला आपण काय म्हणतो? कंपोस्टिंग असं म्हणतो. ठीक आहे, आता बघा 7 एप्रिल 2024 चे प्रश्न बघतोय आपण, म्हणजे लेटेस्ट जी मागे एक्झाम झालेली आहे आपली, येणाऱ्या एक्झामिनेशनच्या अगोदरची एक्झाम जी झाली आहे त्यातले हे प्रश्न आहेत. ठीक आहे, लक्ष द्या. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अडॉप्टेड बाय युनायटेड नेशन्स. ओके, व्हेन वेअर म्हणजे आपलं जे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहे ते केव्हा अडॉप्ट केले गेले होते? 1990, 95, 2000 की 2010? आपल्याला माहिती आहे 2000 ते टार्गेट इयर त्याचा काय होता? 2015. ठीक आहे, या कालावधीमध्ये काय करायचं होतं? मिलेनियम डेव्हलपमेंटचे 8 गोल्स जे आहेत ते साध्य करायचे होते. ठीक आहे, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते? म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करण्यासाठी टार्गेट इयर कुठला आहे? 20 आहे, 25 आहे, 30 आहे का 40 आहे? ऑब्व्हियसली हे किती आहे? 2030 हा त्याचा टार्गेट इयर आहे. ठीक आहे, जसं जसं MDG जसं जसं त्याचं पूर्ण इयर संपत गेला, टार्गेट इयर संपत आलं, तसं SDG ने त्याला काय केलं? टेक ओव्हर केलं. विच ऑफ द फॉलोइंग इज द इफेक्ट ऑफ फोटोकेमिकल स्मॉग? आता फोटोकेमिकल स्मॉग बद्दल पण आपण शिकलेलो आहे, है ना. थेअरी पार्ट मध्ये फोटोकेमिकल स्मॉग बद्दल पण आपण शिकलेलो आहे, है ना. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? हेडॅक, आईज, नोज अँड थ्रोट इरिटेशन, गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर, रेनल डिसऑर्डर की बोन डिसऑर्डर? ठीक आहे, फोटोकेमिकल स्मॉगमुळे आपल्याला हेडॅक, आईज, नोज अँड थ्रोट इरिटेशन होण्याची शक्यता असते. व्हॉट इज द टर्म फॉर प्रोसेस ऑफ इनऑक्युलेटिंग मायक्रोब्स इंटू सॉइल? मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बायो वेंटिंग, बायो स्टिम्युलेशन, बायो ऑगमेंटेशन की बायो स्पॅरेगिंग? ठीक आहे, याचा राईट आन्सर आहे बायो ऑगमेंटेशन, सूक्ष्मजीव आवर्धित करणे. त्यानंतर बघा, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? इन्व्हर्टर, सेमीकंडक्टर मटेरियल, रिफ्लेक्टर्स की बॅटरीज? तर ते आहेत तुमचे सेमीकंडक्टर मटेरियल्स. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे सर्व क्वेश्चन जे आहेत ते एक्झामिनेशन मध्ये आपल्या विचारले गेले होते. आता यावरून तुम्हाला कळेल की तुमचा पॅटर्न कसा आहे, कोणत्या टॉपिक वरती जास्त प्रश्न विचारलेत, आणि अकॉर्डिंग टू दॅट थिंग तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे, ऑल राईट. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. बघा, पेपर 1 चा कोर्स तर तुम्ही जॉईन करालच, परंतु पेपर 2 सुद्धा कोर्स जॉईन करा, कारण तुमचं प्रिपरेशन आणखीन जास्त स्ट्रॉंग होईल. दोन्ही जर प्रिपरेशन तुम्ही एकसाथ कराल तर. जर तुम्ही पेपर 2 जॉईन कराल तर त्या पूर्ण फीस मध्ये तुम्हाला पेपर 1 पण फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला काही नाही करायचं, फक्त या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आणि पेपर 2 आजच्या आजच जॉईन करायचंय आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचंय. मग तुम्ही कॉमर्स असाल, मॅनेजमेंट असाल, इकॉनॉमिक्स असाल, हिस्ट्री असाल, है ना, तुमच्या विषयासाठी तुम्ही कोर्स आजच जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. एक्झामिनेशन पर्यंत तुमचं पूर्ण तयारी होऊन जाईल. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच, बाय बाय, हॅव अ ग्रेट डे.